दिवाळी आली आणि दिवाळीच्या घाईघाईत मुलंसुद्धा घरी येतात, मामाकडे येतात. तर आपल्याला मुलांना काय आवडते? पनीरची भाजी आवडते, शेवभाजी आवडते, असं काहीतरी नवीन नवीन दररोजचं त्यांना पाहिजे. तर तीच भाजी खाऊन ते कंटाळतात. तर अगदी परफेक्ट पनीर मसाला कसा करायचा आणि अगदी सोप्या पद्धतीने त्यांना वाटेल की बाहेरूनच आणले, आपण बाहेर जेवायला गेलो अशाच पद्धतीचा स्वाद येईल. तर हॉटेलमध्येच काय जायचं आहे, तर घरच्या घरी करता येईल अशा पद्धतीची आणि परफेक्ट तुम्हाला साहित्य, प्रमाण आणि कशी करायची आहे, म्हणजे त्याला फ्लेवर कसा द्यायचा आहे, तर परफेक्ट फ्लेवरची आणि मस्त भाजी जर करायची असेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत. इथे मी काय केलं, एक पॅन घेतला आहे, त्यात 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1.5 ग्लास पाणी घेतल्यानंतर 4 मध्यम आकाराचे जे कांदे असते ते कापून घेतले आणि ते घातलेत पाण्यामध्ये. 3 टोमॅटो घातलेत. 10 ते 12 जणांची भाजी आहे आणि 1 वाटी काजू घालायची आणि मगज बी जे आपल्याला किराणा दुकानामध्ये मिळतं ते सुद्धा घातले मी 1 वाटी आणि 1 चमचा जिरे घालायचे आहेत. पाण्यात आपलं घालून झालं की त्यात तेजपान घालायचे 2. तर 4 लवंग घातल्यात मी. दालचिनीचे 2 तुकडे करून घेतले छोटाले, ते सुद्धा घातलेले. अर्धा चमचा हळद घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स केलं की काय करायचं, जे हळदसुद्धा आपण त्यामध्ये आणि जिरे घातलेले आहे त्याने फ्लेवर काय होतो, खूप छान येतो आणि ग्रेव्हीला हळदीने रंगसुद्धा खूप छान येतो आहे. तर झाकण ठेवून 5 ते 6 मिनटे आपल्याला चांगलं याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे शिजू द्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, वरचं झाकण काढायचं आहे आणि आपल्याला चमच्याच्या साह्याने काय करायचं आहे, तेजपान जे आहेत, म्हणजे आपल्याला खडे मसाले जे घातलेले पूर्ण वाटायचे नाही, तेजपान मी पूर्ण काढून घेते. तर इथे व्यवस्थित आपलं तेजपान काढून घेतल्यानंतर आतले जे मसाले आहेत, लवंग आणि दालचिनीचा तुकडा, तर आपण काही लवंगसुद्धा त्यातून काढून घेतो आहे. 2 लवंग मी काढून घेणार आहे. 4 लवंगापैकी 2 लवंग ठेवायच्यात आणि 2 लवंग आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि दालचिनीचा तुकडासुद्धा आपल्याला त्यामधून काढून घ्यायचा आहे. तर मी दालचिनीचा तुकडासुद्धा व्यवस्थित काढून घेतला आहे त्यामधून. तर आपण 2 तुकडे टाकले होते, तर 1 तुकडा काढून घ्यायचा आहे आपल्याला तोसुद्धा. तर इथे आपले काही खडे मसाले त्यात राहिलेत आणि काही खडे मसाले आपण काढून घेतलेले, कारण जास्त डार्क फ्लेवर भाजीला नको आहे. तर हे थंड करण्यासाठी काय करायचं, याच पॅनमध्ये ठेवायचं पण एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे थंड लवकर होईल तुमचं. तर हे सारण थंड झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता गार झालं आहे आणि मस्त त्याची वाफसुद्धा निघत नाही आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे, मध्यम आकाराचं जे भांडं असतं ते घ्यायचं आहे. तर त्यामध्ये मी जे आपलं शिजून घेतलेलं होतं काजू, टोमॅटो आणि जिरे हे घातलेलं जे आहे साहित्य, ते पूर्ण आपल्याला एका भांड्यामध्ये टाकायचं. तर पूर्ण सारण टाकून झाल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या घातल्यात मी इथे आणि 2 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. थोड्याशा कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घालायच्या आहेत आणि आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे, कारण पाणीसुद्धा आहे त्यामुळे पाणी टाकण्याची गरज पडणार नाही. लागलं तर पाणी टाकू शकता तुम्ही वाटण करून घेण्यासाठी. तर अगदी स्मूथ ग्रेव्ही झालेली, शिजून घेतल्यामुळे काय होते, अगदी स्मूथ ग्रेव्ही येते. तर आता पुढची तयारी करायची. मी काय केलं आहे, कढई घेतली आणि बटरचा 1 तुकडा घातला आहे त्यामध्ये आणि 2 चमचे तेल घालायचं आहे. बटर आणि तेल आपल्याला सोबत घातलं की लगेचच आपल्याला 1 कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला, बारीक चिरून घ्यायचा. 1 कांदा घेतला आहे मी आणि 1 टोमॅटो घ्यायचा आहे बारीक चिरलेला, व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि आपल्याला हे जे आहे एक सारखं मेल्ट होईपर्यंत, मऊ होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित आपण कांदा आणि टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित फ्राय करून घेतो आहे आणि चमच्याच्या साह्याने काय करायचं, एकसारखं त्याला दाबत राहायचं, म्हणजे व्यवस्थित फ्राय होईल. तर आता मी काय केलं आहे, थोडासा गॅस वाढवून घेतला आणि याला एकसारखं त्याला फ्राय करून घेते. तर फ्राय करताना मी तुम्हाला सांगितलं आहे, कांदा आणि टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित फ्राय केलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर मऊ झाल्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही घेतली मी. मिक्सरच्या भांड्यामध्येच ग्रेव्ही होती, पूर्ण पाणी विसळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पूर्ण ग्रेव्ही एकसारखी शिजल्या जाईल. तर भांडं मी विसळून घेतलं आहे, थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे ग्रेव्हीमध्ये आणि एकसारखं आपल्याला आता काय करायचं आहे, त्याला एकसारखं हलवत राहायचं. गॅस मिडियम ठेवायचा आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही चटचटेपर्यंत आपण पनीर घेतलं आहे. मी तुम्हाला सांगते, अर्धा किलो पनीर घ्यायचं आहे, कारण 10 ते 12 जणांची भाजी आहे. दिवाळीचा प्रेड आहे, भरपूर भाजीसुद्धा लागते आणि मुलांना पनीर जास्तच लागतं. तर अर्धा किलो मी पनीर घेतलं आहे, त्याचे व्यवस्थित काप करून घेतले. तुम्हाला ज्या आकारात काप आवडत असतील तुम्ही त्या आकारात काप करून घेऊ शकता. तर आपला तर छान ग्रेव्ही जी आहे ती थोडीशी चटचटायला लागलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला एकसारखंच बाजूने हलवून घ्यायचं आहे आणि एकसारखी ग्रेव्ही परत व्यवस्थित करून घ्यायची आहे. परत एकसारखी हलवून घेतल्यानंतर तोपर्यंत शिजेपर्यंत आपण मसाले घेतो आहे. तर 1 बाऊल घेतला आहे, चांगलं 2 चमचे लाल मिर्च पावडर घेतलं आहे, 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा घरगुती गरम मसाला घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार आणि बटर पनीर मसाला घेतला आहे मी 3 चमचे आणि एव्हरेस्ट मसाला घ्यायचा आपल्या भाजीसाठी जो वापरतो आपण तो घ्यायचा आहे आपल्याला 2 चमचे. व्यवस्थित त्यामध्ये पाणी घालायचं आहे, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या मसाल्याची जी पेस्ट आहे चांगली भिजून झाली की तोसुद्धा स्मूथपणा त्या भाजीला येतो आहे. तर भाजी मसाले जे आहेत ते मिक्स करून झाल्यानंतर ग्रेव्ही बघायची आहे आपल्याला. झाकण काढून बघितलं आहे मी. ग्रेव्ही छान शिजल्यानंतर काय करायचं आहे, चमच्याच्या साह्याने आपल्याला जे मसाले आपण करून घेतलेत ते घालायचे. ते घातल्यानंतर एकसारखं त्याला हलवत राहायचं. गॅस इथे मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला.
तर एकसारखं हलवलं की म्हणजे मसालेसुद्धा फ्लेवर येईपर्यंत फ्राय करायचे आहे. आपली ग्रेव्हीसुद्धा चांगली फ्राय करून घेतली आपण आणि आता मसाले जे आहेत ते घातलेत आपण, पाण्यासहित घातलेले आहेत. तर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी, म्हणजे परत आपल्या ग्रेव्हीलासुद्धा छान चव येईल आणि लवकर ग्रेव्ही आपली फ्राय होईल, त्यामुळे मी मीठ अगोदरच घालून घेतलं आहे. तर एकसारखं आपल्याला भाजीचा जो मसाला आहे एकसारखा फ्राय करून झाला आहे. तर झाल्यानंतर मी काय केलं, पनीरचे जे तुकडे आहेत ते घातलेत आणि अलगद आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि पाणी गरम करून घेतलं तर अतिउत्तम राहील. तर मी पाणी थोडंसं गरम करून घेतलं आहे. 2 ग्लास अगोदर पाणी घालून घेतलं आहे आणि आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ग्रेव्हीचा आकार कळेल. तर पूर्ण 2 ग्लास झाला आहे आत्तापर्यंत. तर पुन्हा लागेल तर आपण थोडंसं घालू शकतो, कारण आपल्याला ग्रेव्हीसुद्धा भरपूर पाहिजे आणि थंड झाल्यानंतर काय होतं, ग्रेव्ही खूप घट्ट होते. तर आपण इथे 3.5 ग्लास पूर्ण पाणी घालून घेतलं आहे. ग्रेव्हीसुद्धा खूप घट्ट आहे, कारण जशी जशी उकळी येईल तशी तशी ग्रेव्ही तुमची घट्ट होईल. तर कसुरी मेथी घालून घेतलेली आहे मी इथे. आपल्याला चांगली 1 चमचा घालायची आहे. व्यवस्थित झाकण ठेवून त्याला चटचटेपर्यंत शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत काय करायचं आहे, 1 मिनटापुरतं कोळसा घेतला आहे मी. मंदिराजवळ तुम्हाला कुठेही कोळसा मिळेल. कोळसा म्हणतो, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही, आमच्याकडे याला कोळसा म्हणतात. म्हणजे लाकडाचा जो पडतो आहे जळून पडलेला, त्याला कोळसा म्हटला जातो. तो काय करायचा, आपल्याला जाळणीवरती किंवा गॅसवरती डायरेक्ट तापून घ्यायचा, चांगला लाल होईपर्यंत तापून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला भाजीला स्मोक द्यायचा. कारण भाजीला स्मोक हा हॉटेलमधल्यासारखा जर द्यायचा म्हटलं, आपण काय म्हणतो, अरे वा याचा फ्लेवर खूप छान येतो, आपल्या घरी येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, मी भाजी चांगली चटचटी शिजलेली आहे, गॅस बंद करायचा आहे. एक वाटी घ्यायचे, तो कोळसा जो आहे तो वाटीमध्ये टाकायचा आहे आणि त्यावर थोडंसं, जास्त नाही, थोडंसं तेल घालायचं आहे आणि पॅक झाकण ठेवून आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे भाजीला. याने काय होतं, हॉटेलमध्ये आपल्याला जशा भाज्या मिळतात ना, तो फ्लेवर येतो आहे ना, परफेक्ट तुम्हाला तसाच फ्लेवर येईल. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त फ्लेवर. आणि हो, हा कोळसा ठेवल्यानंतर चांगलं 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. घाई गडबड असेल तर काढलं तरी चालेल, पण जर वेळ असेल तर 10 मिनटं ठेवा किंवा 5 मिनटं तरी ठेवा. तर अगदी भाजी रेस्टॉरंटसारखी तयार झालेली आहे आणि मस्त भाजी आहे. तुम्ही राईस लावा किंवा तंदूर करा किंवा पोळी करा किंवा फुलके करा, खरंच खूप छान लागेल. पण आता काय करायचं, पुढचं त्याला थोडासा वेगळा टचअप द्यायचा आपल्याला. त्यासाठी मी चांगलं बटर घातलं आहे, 3 क्यूब घातले बटरचे. बटर घातल्यानंतर त्यात लाल मिर्च पावडर घालायची अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घातल्यानंतर चांगलं भरभरून कोथिंबीरसुद्धा घालायचा आहे. कोथिंबीर घालून झाला की आपल्याला मिक्स करून घ्यायचं एकसारखं. त्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला फ्राय वगैरे करून नाही घ्यायचं. थोडंसं बटर मेल्ट झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद झाला की आपल्याला जो आपण पनीर करून ठेवलं, स्मोक देऊन ठेवला आहे त्याला, त्यामध्ये आपण जो तडका केला आहे तो घालून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, तुमच्या भाजीला जो रंग आहे ना आणि चव जी येते ना, आणि हो, पनीर मसाला असेल तुमच्याकडे तर त्या तेलामध्ये पनीर मसाला घातला तरी चालेल, अजून फ्लेवर छान येईल. पण बटरने काय होतं, भाजीला चव अगदी मस्त येते. तर बटर पनीर मसाला जरी म्हटलं तुम्ही तरीही चालेल, अगदी मस्त भाजी झाली. एकदा तरी ट्राय करून बघा. मी ज्या पद्धतीने केलेली आहे ना त्याच पद्धतीने ट्राय करा, म्हणजे तुमच्या भाजीला जशीच्या तशीच चव येईल. आणि तुमच्या घरी जर इतके मेंबर असतील 10 ते 12, तर हेच प्रमाण घ्या, म्हणजे तुमची भाजी भरपूर होईल आणि भरपूर जणही जेवतील त्यामध्ये. तुम्हाला वाटत असेल कढई खूप मोठी आहे आणि भाजी भरपूर झालेली आहे, तर अगदी मस्त रंग आला आहे, भाजीला चव तर विचारूच नका, अगदी अप्रतिम चव आलेली. मी राईससोबत केला आहे. तर मस्त पनीर टाकून घ्यायचं, लिंबू घ्यायचं वरतून पिळून, छान लिंबू पिळलं ना की भाजीला चव जी आहे ना, एकदा तरी ट्राय करा. मी म्हणते म्हणून तरी ट्राय करा. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, म्हणजे रेस्टॉरंटसारखी भाजी तुम्हाला या दिवाळीला नक्कीच घरी करता येईल, अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. तर अगदी रेस्टॉरंटसारखी भाजी तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.